डिअर स्टुडंट, हॅलो, कशात? अभ्यास करा. 10वीचा आपण घेतोय. 10वीला सुरू. आज हनुमान जयंती, हनुमान फेस्टिवल. जय मारुती, जय ज्ञान गुणसागर. सर्वांना बुद्धी द्या म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना. आजपासून स्टडी करायला का जोरदार अभ्यास. पहिलं प्रकरण आहे ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल. डू यू नो द एरिया ऑफ ट्रायंगल? adjoin फिगर म्हणजे या ठिकाणी जॉईनिंग आहे एकमेकाला, म्हणून adjoin फिगर दिले. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADB, दोन ट्रायंगल दिले. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. यू नो द फॉर्म्युला? ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ABC 1/2 बेस इंटू हाइट. ट्रायंगल ABD 1/2 बेस इंटू हाइट. आता या ठिकाणी किती दिलंय? बेस समान आहे की नाही, पाया समान आहे, तर मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात असतील. कोणत्या प्रमाणात असतील? उंचीच्या प्रमाणात. मग आता फाइंड आउट करू आपण या सूत्रानुसार. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, हा पाया समान आहे बघा, बरोबर की नाही, म्हणजे उंचीच्या प्रमाणात. मग ABC उंची किती आहे? 4. मग काय सूत्र आहे? 1/2 बेस म्हणजे पाया. हाइट किती आहे? 4 छेद 1/2 इंटू बेस. हाइट किती आहे? 8. मग आता आपल्याला अति संक्षिप्त रूप देता येईल. 1/2 गेले, पाया समान आहे, बेस गेला, नाही का? मग खाली काय राहिलं? 4/8. किती? 4 1 जार 4, 4 2 जार 8. 1/2. 1/2 म्हणजेच किती? 0.5 स्क्वेअर युनिट. कोणतं? स्क्वेअर युनिट. इथे युनिट दिलं नाही म्हणून लिहायचं स्क्वेअर युनिट. हे झालं आन्सर. कळलं प्रत्येकाला? अशा प्रकारे adjoining फिगरचं किंवा त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण बोर्डामध्ये सोडवायचं. हे बऱ्याच वेळा आलेलं आहे. आता आपण दुसरं घेऊया, सेकंड. हे आपण पुसून टाकू. इथं BC परपेंडिक्युलर टू AB, BC परपेंडिक्युलर टू AB आणि AD परपेंडिक्युलर टू AB, म्हणून बेस बेस कॅन्सल झाले. कळलं? चला, आता adjoining फिगरच आहे. या ठिकाणी त्रिकोण ही हाईट आहे. नंतर या ठिकाणी अशा प्रकार दिस टाइप ऑफ adjoining figure. This is right angle. This is also right angle, no doubt. हा थोडासा इकडे घेऊ. हा राईट अँगल. झाला बरोबर. आता या ठिकाणी RQ, इथं R, इथं Q, इथं R आणि या ठिकाणी P, या ठिकाणी T
आणि इथे यस. PS दिलाय 6. PS किती दिलाय 6. RQ दिलाय 6 युनिट. QS माहित नाही, RQ 6. PR दिलाय 12. PR किती दिलाय 12 आणि हा 6 दिलेला आहे. सेगमेंट QT, हा QT परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. सेगमेंट QT परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. हा जो QT आहे हा PR ला लंब आहे. याचं लंब परपेंडिक्युलर म्हणजे लंब. PQ 6 दिलेला आहे. किती दिलाय? PQ 6 दिलेला आहे. PS सुद्धा 6 दिलेला आहे. PS 6, PQ 6, QR 6, RQ 6. बरोबर की नाही? RQ 6 दिलाय. RQ 6 दिलाय. RQ 6. या ठिकाणी हा PS 6 दिलाय आणि PR हा 12 दिलाय. PR किती दिलाय? 12 दिलाय. मग एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता घ्यायचा? PQR. इज इक्वल टू काय होईल? बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट 1/2 बेस इंटू हाईट. मग काय होईल? बेस कोणता आहे? RQ. बेस कोणता आहे? RQ मल्टिप्लाय हाईट कोणती इथं? PS. ही हाईट आहे गुणिले PS म्हणजेच किती होईल? 1/2. RQ किती दिलाय? 6. RQ किती दिलाय? 6 आणि PS किती दिलाय? 12. 6 दिलाय. 6 हा PS 6 दिलाय. RQ 6 दिलाय. आता अतिसंक्षिप्त रूप द्यायचं. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 6 3 जार किती झाले? 18. किती झाले? 18. याचं उत्तर स्क्वेअर युनिट करायचं. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 18 स्क्वेअर युनिट. हे झालं उत्तर. आता आपल्याला काय काढायचंय? फाइंड द QT. काय फाइंड करायची आहे? QT इज इक्वल टू फाइंड QT. मग आता QT कशी फाइंड करणार? याचं क्षेत्रफळ दिलंय आपल्याला, नाही का? कोणतं क्षेत्रफळ? एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. बरोबर की नाही? मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर इज इक्वल टू काय होईल? 1/2 बेस इंटू हाईट. बरोबर. मग बेस किती आहे? PQR चा बेस
क्यू आर बेस पी आर म्हणजेच किती आहे पी आर 12. हाईट कोणती आहे पी आर पी क्यू आर ची हाईट क्यूटी. आपल्याला क्यूटी काढायचं आहे, फाइंड क्यूटी. त्याच्यासाठी आपल्याला ट्रायंगल कोणतं पी क्यू आरचं क्षेत्रफळ काढावं लागलं, ते 18 आलं, बरोबर नाही. मग पी क्यू आरचं क्षेत्रफळ किती 18. 18 इज इक्वल टू 1/2 बेस कोणता पी क्यू आरचा पी आर इंटू क्यूटी. क्यूटी फाइंड करायचं आहे. मग आता या ठिकाणी 2 1 are 2, 2 6 are 12. म्हणजेच खाली काय आलं 18 इज इक्वल टू 6 क्यूटी. 6 मल्टिप्लाय क्यूटी. म्हणजेच हा 6 इकडे गेल्यावर काय होईल क्यूटी इज इक्वल टू 18/6. 6 1 are 6 3 are 18. QT is equal to 3. Therefore, QT is equal to 3 unit. हे QT चा आन्सर 3 युनिट. ओके, चला अभ्यास